सर्वांना मी खूप शुभेच्छा देतो। योग विद्या जी आपली प्राचीन संस्कृती आहे, जी आपली जीवन पद्धती आहे, ती योग विद्या, ती योग आणि आसनं ही जगभरात पोहोचवण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि आज जगाच्या सर्व देशांमध्ये योग दिवसाच्या निमित्ताने योग आसनाचं काम किंवा योगासन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणचे लोक करत आहेत। आज पुण्यामध्ये अतिशय अभिनव अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी झाला, भक्ती योगाचा कार्यक्रम। कारण आज योग दिनाच्या दिवशी आपल्या दोन्ही पालख्या, आपली वारी कत्तलखान्याकरता दाखवलेला आहे। कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करताच येणार नाही, त्यामुळे ते आरक्षण वगळण्याचे आदेश हे मी स्वतः दिलेले आहेत आणि मी संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाला आणि सर्व आमच्या वारकरी जे आमचे नेते आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आळंदीमध्ये अशा प्रकारचा कत्तलखाना करू दिला जाणार नाही। कशा पद्धतीने राज्य सरकारचं नियोजन आहे? आम्ही पूर्ण परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहोत। कधी विसर्ग सुरू करायचा, कधी तो बंद करायचा, या संदर्भात पूर्ण सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे। बाजूची जी राज्य आहे त्या राज्यांशी देखील आपलं कोऑर्डिनेशन आहे। त्या राज्यांमध्ये आपला एक त्या ठिकाणी इंजिनियर हा बसलेला आहे की जो तिथे या पूर्ण पावसाळ्यात तिथेच असतो आणि तिथनं तो कोऑर्डिनेशन करतो। त्यामुळे मला असं वाटतं की योग्य प्रकारचं कोऑर्डिनेशन केलेलं आहे। अर्थात निसर्गाचा अलीकडच्या काळामध्ये काही फार भरोसा देता येत नाही, पण आपल्याकडनं नियोजन पूर्ण केलं। आधी पालिका होईल की आज वारकरियों के साथ आपने क्या बताया? मुझे बहुत खुशी है कि आज अंतर्राष्ट्रीय योग दिवस पर पूना में हम लोगों ने सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय इसके तत्वावधान में एक बहुत अच्छा कार्यक्रम संपन्न किया है, जिसमें महाराष्ट्र की प्राचीन परंपरा जो वारी की परंपरा है, जिसमें लाखों हमारे वारकरी ये पैदल श्री विट्ठल इनके दर्शन लेने के लिए जाते हैं, वो सारे वारकरी आज पुणे में है। कल रात को वो पुणे में रुके थे। उनके जहां जहां पर वो रुके हैं ऐसे सब ठिकानों पर एक साथ हम लोगों ने इस कार्यक्रम से उनको जोड़कर आज योगासन किए हैं। साथ ही में 700 पुणे विद्यापीठ के महाविद्यालयों में भी हम लोगों ने इसी प्रकार से योग आसन किए हैं और एक बहुत भव्य इस प्रकार का कार्यक्रम हुआ है। मैं देश के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी का आभार व्यक्त करना चाहता हूं कि हमारी जो प्राचीन संस्कृति है, हमारी जो जीवन पद्धति है, हमारी जो चिकित्सा पद्धति है, जिसमें केवल शरीर का विचार नहीं किया गया है, जिसमें मन का भी विचार किया गया है, जिसको आज की परिभाषा में होलिस्टिक हीलिंग कहते हैं, उसकी क्षमता हमारे योग में है। और उस योग को अंतर्राष्ट्रीय स्तर पर मोदी जी के कारण सारे देशों ने अपनाया है और पूरी दुनिया में आज योग दिवस हम लोग मना रहे हैं। उसी का एक हिस्सा आज पुणे में हम लोग योग दिवस मना पाए, इसका मुझे बहुत हर्ष है, आनंद है। सर, पुणे विद्यापीठाचा दर्जा वाढला, आंतरराष्ट्रीय पातळीवर रँकिंग वाढली, पण प्रत्येक विभागाची अवस्था अशी की तिथे प्राध्यापक नाही आहेत। 2 प्राध्यापकावरती सर्व भार आहे, तर त्या भरतीच्या अनुषंगाने काय? पहिल्यांदा मी पुणे विद्यापीठाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की पहिल्या 600 विद्यापीठांमध्ये जगातल्या आता पुणे विद्यापीठ आलं आहे आणि मला अपेक्षा आहे की पुढच्या वर्षी किंवा येत्या 2 वर्षामध्ये आपलं जे स्वप्न होतं की पहिल्या 500 विद्यापीठात आपली विद्यापीठं असावीत, कारण जगामध्ये पहिल्या 500 विद्यापीठांना मान असतो। तर मला असं वाटतं त्या दिशेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वाटचाल चाललेली आहे। त्यामुळे इथले कुलगुरू, इथले व्यवस्थापन परिषद असेल, इथले सिनेटर्स असतील, सगळ्यांचं आणि प्राध्यापकांचं देखील
अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो. आणि इथे आपण जे सांगितलं डेफिसिट, त्या संदर्भात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सर्व प्रकारच्या मान्यता दिलेल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. आळंदीत कत्तलखाना करताच येणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. तर आज पुण्यामध्ये भक्ती योगाचा कार्यक्रम झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.